सोलापूर शहरातील तरुणांना एमडी ड्रग्ज पुरवणारा मेहमूद शेख वय वर्ष 51 याला सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुंबईतून सोलापुरात आणला आहे। विशेष म्हणजे यापूर्वी जलरोड पोलिसांनी दाखल गुन्ह्यात मेहमूदला अटक केली होती। जलरोड नंतर आता मेहमूद विरुद्ध फौजदार चावडी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून त्याला मंगळवारी म्हणजे आजच न्यायालयात हजर केले जाणार आहे। फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुना पुणानाका परिसरातून एका तरुणाकडून 6.80 लाख रुपये किमतीचे 34 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करून गुन्हे शाखेने त्यास 29 जुलैला अटक केली होती। रुपेश प्रदीप धडसरे वय 34 राहणार मित्रनगर शिवाजी सोलापूर अशी त्या संशयिताचे नाव आहे। पोलिसांना खबऱ्यांकडून याबद्दल माहिती मिळाल्यावर शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय माळी, पोलीस उपनिरीक्षक मनोज मोरे यांच्या नेतृत्वातील पथकाने रुपेश धडसरेला पकडलं होतं। त्यावेळी रेल्वेने एक जण ड्रग्ज देऊन गेल्याने त्यांनी पोलिसांना सांगितलं होतं। या गुन्ह्यात पोलिसांनी मेहमूद शेख याला मुंबईतून पकडून सोलापुरात आणले आहे। बीपी वाढल्याने रुग्णालयात त्याला आता ऍडमिट करण्यात आलाय। एमडी ड्रग्ज घेऊन रेल्वेने येऊन मेहमूद शेख सोलापुरात आला आणि रुपेश धडसरे याला ड्रग्ज घेऊन तो लगेचच निघून गेला होता। गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय बनसुडे यांनी फौजदार चावडी पोलिसात दाखल गुन्ह्याचा तपास केला होता। यात मेहमूद हाच ड्रग्ज पुरवठादार असल्याचे समोर आला आहे। त्याला मुंबईतून सोलापुरात आणल्यावर त्याला न्यायालयात नेण्यापूर्वी वैद्यकीय तपासणीसाठी न्यायालयात नेण्यात आलं। त्यावेळी त्याचा बीपी वाढल्याने त्याला रुग्णालयातच ऍडमिट करावं लागलं आहे। डॉक्टरांनी डिस्चार्ज दिल्यावर त्याला न्यायालयात नेले जाईल असेही पोलीस सूत्रांनी सांगितलंय। आता या घटनेने शहरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे।